साहेब काय सांगाल, कायम हिंदुत्वाचा द्वेष करणाऱ्या भाजपाने अकोट महानगरपालिकेमध्ये MIM पक्षासोबत युती केली आणि तिथं सरकार स्थापन केले, कसं पाहता याकडे? नाही, जेव्हापासून मुंबई महानगरपालिकाची घोषणा झाली तेव्हापासून पहिला स्टेटमेंट अमित साटम आणि भारतीय जनता पार्टीचा होता की मुंबईमध्ये आम्हाला खान नको, आम्ही खान महापौर होऊ देणार नाही. आणि MIMला घेऊन अकोटमध्ये त्यांनी महापौर केला. त्या टायमाला त्यांचा हिंदुत्व कुठे गेला? अहो, हे भारतीय जनता पार्टीला जर जमलं सत्यासाठी ते कोणालाही आणि कुठेही कसाही अलायन्स करणार आणि महापौर स्वतःही होणार आणि समोरच्याला पण करणार, हे समोर सिद्ध झालेलं आहे. आता मुंबईकरची जनताने लक्ष दिलं पाहिजे की यांचं बोलणं काय आणि यांचं करणं काय. कोविड काळामध्ये महाराष्ट्रातील परिस्थिती पाकिस्तानपेक्षा वाईट होती असं एक ट्विट पाकिस्तानी पत्रकारांनी केलं होतं आणि तेच ट्विट असलं अमित साटम यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केलं. आम्ही ज्या पद्धतीने कोविड काळामध्ये कामं केली आणि मी स्वतः या मुंबईचा पालकमंत्री होतो, आमची प्रशंसा WHO केली, ICMR जे दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीची सरकार आहे तिकडची संस्थाने केली आणि या मुंबईमध्ये विशेषकर 1 लाखपेक्षा जास्त मजूर आहेत. त्या मजुरांना 2 टाइम जेवण आणि एकही मजूरला काही झालेलं नाही त्या करोना काळामध्ये. हेच आमचा सर्टिफिकेट आहे. आता आमच्यावरती कितीही त्यांनी आलोचना केला तर काहीच फरक पडत नाही. आम्हीच होतो की या मुंबईपासून जिथे जिथे ज्या ज्या राज्यातून लोक राहत होती त्यांना त्या राज्यापर्यंत पाठवायचं कामं केली. जेवणचे सोबत ड्रिंक्स आणि फ्रूट सोबत दिला की कारण रस्त्यामध्ये लहान मुलांना काय पाणी भेटलं नाही भेटलं सगळी व्यवस्था राज्य सरकारने त्या टायमाला केली होती. कदाचित ते त्या टायमाला आरोपमध्ये बिझी होते, त्यांना माहीत नसेल. अमित साटम यांचे जुने व्हिडिओ आता तुम्ही सुद्धा ट्विट केला काय? अमित साटम जे आहेत हे चांगले मौलवी सारखे आहेत. आम्हाला जेवढा धर्माचा माहीत आहे त्याच्यापेक्षा 2 पट त्यांना जास्त माहीत आहे. त्यांना कलमा माहीत आहे, त्यांनी टोपी कशी घालायचं ते माहीत, त्यांना नमाज कसा पडतं हे चांगलं आहे. हा देशचा कल्चर आहे. आम्हालाही माहीत हो की धर्म कसा असतोय. आम्ही गुरुद्वारामध्ये जातो तर त्यांचा कल्चर कसा असतोय, आम्हीही कधी जागरणमध्ये जातोय तर त्याचा कल्चर कसा असतोय आम्हालाही माहीत आहे आणि आम्हाला अभिमान आहे. पण त्यांनी हे सगळं आधी केलेलं आहे मतदानसाठी, निवडणुकासाठी. मग आज त्यांना मुस्लिमपासून का ॲलर्जी हे त्यांनी स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.